का बस ना. भाग्याचा दिवस म्हणजे नेमका काय असतो तो आज आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपल्या वेगाव गावठ्यासाठी असे भाग्याचे दिवस फार काही येत राहतील. आणि याचं कारण असं आहे की आपणही काहीतरी थोडीशी फलनिष्पत्ती जर त्यांना दिली तर हे दिवस जे रोजचा दिवस आपला भाग्याचा असेल अशी आपण आशा धरूया. आज माऊली फाउंडेशन डोंबिवली आणि टार्गेट इंटिग्रेशन कन्सल्टिंग रोहित ठकराल सर यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला आज मराठी सरांनी आणि त्यांच्या परिवाराने आपल्याला एक टीव्ही शाळेसाठी भेट दिला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात. हात घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर ती दानाची जी वृत्ती आहे ती आपल्याला स्वीकारायची. आपणही पुढे मोठे होऊ आणि मोठे होत असताना आपण जसे मोठे होत असताना दुसऱ्याच्या आधाराची आपल्याला गरज पडली तसंच आपणही कोणाला तरी आधार दिला पाहिजे आणि त्यालाही वर उचलून घेतलं पाहिजे. ही भावना त्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. आज सर आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. आम्ही वेगाव शाळा गावठा या अगोदरही आपण सरांनी पाहिली असेल ती, त्याच्यामध्ये आता खूपसा बदल होत आहे, बदल झालेला आहे आणि हो घातलेला आहे. आणि या सगळ्याला आपण सर्वजण जबाबदारी नाही म्हणता येणार त्याला, एक मदतीची अपेक्षा तुम्ही आम्हाला दिली आणि त्यामुळे आम्ही आता एक भरारी घेत आहोत. एक आनंदाची गोष्ट सांगतोय की अजून काही दिवसामध्येच आमच्या शाळेचं एक हस्तलिखित सुद्धा प्रकाशित होणार आहे आणि तो आमचा प्रथम प्रयत्न आहे, पण तो आम्ही करणारच आहोत. आपल्यासारखी मंडळी आम्हाला लाभली. आज गोयल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आता ही जे दुरुस्तीचं जे काम दिसतं ते सगळं त्यांच्या मार्फत या ठिकाणी चालू आहे आणि वारंवार त्यांच्याही फेऱ्या असतात या ठिकाणी. म्हणजे सर्व काम टप्प्यामध्ये आलेले आहे, फक्त आता कलरिंगचं बाकी आहे. आज तुमची टीव्ही सुद्धा आमच्या वर्गामध्ये लागलेले दिसले असते, परंतु या दुरुस्तीच्या कारणास्तव आम्ही ते सगळे काढून ठेवलेले आहेत, एका बाजूला ठेवलेले आहेत. कलरिंगचं काम झाल्यानंतर मग मात्र आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी सुंदरसा आमचा एक कार्यक्रम होणार आहे. आम्ही आमंत्रण तुम्हाला देऊ, त्यावेळेला सुद्धा तुम्ही आवर्जून आमच्या शाळेला भेट द्या. आज सरांनी आपल्या शाळेला टीव्ही दिला. पाठीमागच्या याच्यामध्ये कांबळे सरांच्या मार्फतच आमच्या शाळेला टिफिनचे डबे सुद्धा मिळाले, दप्तरे मिळाली. आणि हे वंचित घटक आहेत आमचे, आर्थिकदृष्ट्या एवढे काही सुबल पण नाहीयेत, त्यामुळे त्यांना कसल्या कोणाच्या तरी आधाराची गरज पडते आणि असा हा आधार आपल्या मार्फत आम्हाला मिळतो, हे आमचं भाग्य. तुम्ही माणसं आमच्या सहवासामध्ये आलात हे आमचंही भाग्य आहे, कारण आम्ही एकटे या ठिकाणी काही नाही करू शकत. तुम्ही असं दिल्यानंतर आम्हाला सुद्धा उभार येते, आमच्या मनाला उभार येते. आणि म्हणून मी माझ्या शाळेच्या वतीने मराठी कुटुंबियांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे माऊली फाउंडेशनचे व्यवस्थापक, त्यांचे ट्रेनर, आता हे सर आमचे परिचितच होत आम्ही एकमेकांना, त्यांचेही मी आभार मानतो. आणि यापुढेही आमच्याकडे या, आम्हाला थोडीशी उभारी देण्याचं काम करा अशी मी शाळेच्या वतीने आपल्याला आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा चांगला सदुपयोग या शाळेला जास्तीत जास्त कसा होईल याचा निश्चित आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अशी खूप माणसं, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. आणि अशा ह्या गोष्टी या मुलांच्या संदर्भामध्ये घडायलाच हव्यात, घडल्याच पाहिजेत, कारण त्यांना कोणीतरी उभारी दिल्याशिवाय ते अशी उत्तुंग अशी भरारी मारणार नाहीत. त्यानंतर अजूनही या गावाचा एक वेगळा इतिहास असा आहे की शहापूर तालुक्यामध्ये मल्लखांबाचं प्रशिक्षण या गावातील लोक देत आहेत. या गावातील काही युवक आहेत, ते मल्लखांबाच्या प्रशिक्षणामध्ये ते पारंगत आहेत आणि पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं ते प्रशिक्षणाचे सेंटर्स ते चालवतात. असे
फक्त यांना कोणीतरी भरारी देणारा व्यक्ती हवा आहे आणि त्यातून त्यांचा विकास हा ठरलेला आहे. तालुक्यातील दुर्गम शाळा म्हणून शाळा ओळखली जाते आणि या माझ्या शाळेची तुम्ही निवड केली, मला मनस्वी आनंद होतो. सरांचा फोन आला, 8 दिवस रजेवरच होतो मी सर, परंतु म्हटलं आज मी येणार नाही. मॅडमला म्हटलं नाही मला यायचंच आहे, तब्येत नाही बरी माझी, पण तरी पण म्हटलं मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून थोडासा उशीर झाला यायला, गाडीत ट्रॅफिक होती. धन्यवाद सर. परत माझ्या शाळेकडे तुम्हाला यावंसं वाटलं का जरूर या. तुम्हाला काय हवी ती मदत किंवा तुमच्याकडनं आम्हाला हवी ती मदत आपण एकमेकांच्या सहकार्याने करून घेऊया. आणि एवढं बोलून मी थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. सॅल्यूट सर आपल्या दानशूर तत्वाला.